सो ही माझी मॉन्ट्रा ब्रँडची सायकल आहे. ही 4 वर्षापूर्वी मी परचेस केली होती. इयर 2017 एंड. सो 18, 19, 20, 21 4 वर्षापूर्वी घेतलेली. मॉन्ट्रा हा ॲक्च्युली हर्क्युलिसचा सब ब्रँड आहे. हर्क्युलिस हा पॅरेंट ब्रँड आहे ब्रिटिश कंपनीचा. पण ही पर्टिक्युलरली मॉन्ट्रा जो ब्रँड आहे तो इंडियन प्रोडक्शन आहे. चेन्नईमध्ये याचं प्रोडक्शन होतं. आणि ही सायकल मी ऑर्डर केली होती अमेझॉनवरून. आणि ती जेव्हा शिपमेंट जातं दाखवते तर ही चेन्नईवरून आले. किंवा त्याचे डॉक्युमेंटेशन जरी पाहिलं सायकलचे तर ॲड्रेस जो किंवा कस्टमर केअर सपोर्ट ॲड्रेस जे दाखवते ते सर्व इट इज फ्रॉम द चेन्नई. सो बेसिकली चेन्नईला प्रोडक्शन होतं. ही सायकल मी पुण्यामध्ये ऑर्डर केली होती त्यावेळेस. आणि सो चेन्नई देन मुंबई आणि नंतर मुंबईवरून पुण्याला असं ट्रॅव्हल करत थ्रू अमेझॉन मी ऑर्डर केली होती. त्यावेळेसची याची प्राईस होती 14,500 14,500 प्राईस होती. आणि शिपमेंट चार्जेस मला त्यावेळेस लागले होते समथिंग 2,500. सो ऑलमोस्ट 17,000 समथिंग 17,200 असं काहीतरी कॉस्टिंग टोटल पडलं होतं. आता सध्या जर तुम्ही अमेझॉनवर याची प्राईस बघितली तर ती 17,000 दाखवते. 17,500 समथिंग ती प्राईस आहे. आणि प्लस शिपमेंटचे 2,500 एक्स्ट्रा लागतात. म्हणजे जवळपास 19-20,000पर्यंत पडेल जर अमेझॉनमधून ऑर्डर केली. ऑफलाईन स्टोअरमधून ऑर्डर केली तर 17,000पर्यंत पडेल. आणि हे पर्टिक्युलर 27.5 आहे. मॉन्ट्रा हा ब्रँड आहे मॉन्ट्रा. आणि प्रोडक्ट नेम आहे पर्टिक्युलरली इथे मॉन्ट्राचं ब्रँडिंग मॉन्ट्रा. आणि इथे जर लिहिलेलं बघितलं मॅड्रॉक लिहिलं तिथे. सो मॅड्रॉक हे पर्टिक्युलरली प्रोडक्टचं नाव आहे. मॅड्रॉक 27.5. 27.5 ही फ्रेमची साईज असते. किंवा ही व्हील जो असतो जी चाकाची जी हाईट असते राईट, किंवा ज्याला आपण डायामीटर म्हणू, हे टोटल लेंथ किंवा ही जी ग्राउंडपासून जी इथपर्यंतची लेंथ आहे चाकाची ती 27.5 आहे. म्हणजे ॲक्च्युली 27.5 आणि देन 29 इंचेस हे इंचेसमध्ये आहे. म्हणजे ही हाईट रिप्रेझेंट करतं. 26 ही 27.5 आहे. ही रेग्युलर ॲडल्टसाठी जी रेग्युलर साईज आहे ती आहे. आणि 26 म्हणजे स्कूलच्या मुलांसाठी 10th 11th 12th ती थोडीशी लहान साईज आहे. आणि 29 ही जनरली खूप हायटेड लोकांसाठी आहे, ज्यांची हाईट 6 feet किंवा त्याच्यावरती आहे. तर ती दॅट इज व्हेरी अनकॉमन. किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त सेल होतं 29 इंचेसची. सो अशा पद्धतीची सायकल मी एक व्ह्यू दाखवतो याचं. हे अशा पद्धतीचं टायर्स आहे त्याचं. आणि केंडाचे टायर्स येतात याच्यामध्ये. त्याचं प्रोडक्शन आय गेस केनियाचं आहे. केनिया किंवा साऊथ आफ्रिकन जे आहेत कंट्रीज तिकडे ते टायर प्रोडक्शन्स होतं. केंडा नावाचा ब्रँड आहे, टायरचा फेमस ब्रँड आहे. हा याचा साईड व्ह्यू आहे. आणि बॅक साईडने असा लुक येतो. आणि या बाजूने बघितलं तर साधारणतः अशा पद्धतीचे दिसतात. आता हे ॲक्च्युली मी मडगार्ड लावलं नव्हतं. मध्ये पावसाळा असल्यामुळे हे मडगार्ड ॲड केलं होतं. ॲक्च्युली मडगार्ड मी प्रिफर करतो किंवा मी सजेस्टही करेन की ही स्पोर्ट्स काइंड ऑफ बाईक आहे राईट. तर याला मडगार्ड्सची गरज नाही आहे अजिबात. तर दोन्ही मडगार्ड्स तुम्ही काढले पाहिजेत. आणि मडगार्ड्स काढल्यानंतरच एक स्पोर्टी चांगला लुक येतो. तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या बाजूला एकदम स्पोर्टी छान असा लुक येतो. आणि याची फ्रेमसुद्धा जर तुम्ही अँगल्स बघितलं व्यवस्थित, फ्रेम एकदम वेगळा. आपली जी कन्व्हेन्शनल सायकल असते तशी नाही आहे. हे फ्रेम्स काफी वेगळं आहे राईट. हे अलाइनमेंट जर बघितलं तुम्ही इथून, हे अलाइनमेंट काय किंवा ह्याचे पाईप्स जर बघितलं तुम्ही, ह्याची पाईप्सची जर अलाइनमेंट बघितली किंवा त्याचं डिझाईन जर बघितलं हे तर खूप व्हॉट यू कॉल जे खूप छान दिसतं. आणि त्याचे शेप्स खूप व्यवस्थित डिझाईन केलेले आहेत. किंवा हा जो मधलासुद्धा बार बघू शकतो
ह्याचं जे युनिफॉर्म जे आहे एकदम युनिफॉर्म कन्सिस्टंट असं रॉड किंवा बार म्हणून ज्याला फ्रेमचं ते वन पार्ट आहे. त्याच्यावर मॉनिटरची ब्रँडिंगसुद्धा आहे. आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर महत्त्वाचं फीचर म्हणजे शॉक ऑब्झर आहे. हे शॉक ऑब्झर आहे आणि हे स्टीफ आहे, खूप घट्ट आहे, जास्त खालीवर असं डिरेक्टली जसं बाईकचं होतं किंवा काही इतर ब्रँड्समध्ये ते खूप इझिली मूवेबल असतं. हे खूप स्टीफ आहे, घट्ट आहे, जास्त हलत नाही. पण इट इज युजफुल ॲट द सेम टाईम. जेव्हा तुम्ही खडकाळ किंवा छोटे मोठे डोंगर किंवा ऑफ रोडिंग जेव्हा कराल, मेन रोड किंवा साधा कच्चा रोड सोडून जेव्हा चालवाल तेव्हा हे खूप चांगलं परफॉर्मन्स येतं. आणि समोरच्या बाजूला एकच आहे, मध्ये कुठे सस्पेन्शन नाही आहे आलं आणि हे इनफ आहे. ह्या सस्पेन्शनमुळं ॲक्च्युली बेनिफिट होतो. कधी म्हणजे तुम्ही फुटपाथवरून म्हणजे मी रिकमेंड करत नाही फुटपाथवरून चालवायला, पण इन केस तुम्ही फुटपाथवरून जर खाली जंप केली सायकल तर अजिबात काही होत नाही. म्हणजे असं झटका वगैरे नाही बसत. इझिली तुम्ही डिफरन्स असलेला किंवा अनयुनिफॉर्म किंवा जर जमिनीमध्ये असं खड्डे वगैरे असतील किंवा युनिफॉर्म नसेल रोड तर इझिली तुम्ही स्विच करू शकता. तर तो एक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अजून याच्या डिस्क ब्रेक्स आहे. की अशा पद्धतीचं डिस्क ब्रेक्स आहेत इथे आणि याच्यामध्ये हे डिस्क पॅड्स वगैरे लावलेले आहेत ज्याने डिस्क ब्रेक त्या डिस्कला पकडून जसं बाईकमध्ये असतात तशा पद्धतीचे डिस्क ब्रेक्स आहेत. आणि पाठीमागच्या बाजूलाही आहे, दोन्ही साईडला डिस्क ब्रेक्स आहेत इथे जर बघितलं तर. डिस्क ब्रेकचा फायदा असा होतो की ऑन पॉईंट सायकल थांबते. म्हणजे जसं तुम्ही स्पीडमध्ये आहात किंवा सिटीमध्ये ड्राईव्ह करत असाल, पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये असाल, सिटी ड्राईव्ह किंवा हायवेवर जात असाल, सो ब्रेक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जे कन्व्हेन्शनल ब्रेक्स होते आपल्या तेवढे युजफुल नसतात किंवा ते लावल्यानंतर एक फूट किंवा अर्धा फूट सायकल पुढे जाते. तर ह्याच्यामध्ये तसं होत नाही. जेव्हा तुम्ही डिस्क ब्रेक असल्यामुळे ब्रेक जर तुम्ही प्रेस केले तर तुमची जी सायकल आहे ती ऑन पॉईंट तिथंच थांबते. बिलकुल पुढे थोडीसुद्धा पुढे नाही जात, जागेवरच सायकल थांबते आणि व्यवस्थित बॅलन्सही होते. तर तोही बिकॉज ऑफ पूर्ण सायकलचं डिझाईन त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि याचं महत्त्वाचं म्हणजे सायकलचं जे मटेरियल आहे, हे जे फ्रेम आहे किंवा ओव्हरऑल जे मटेरियल आहे ते ॲल्युमिनियम आणि मिक्स आहे. वन इज द ॲल्युमिनियम इज द मेजर कॉम्पोनंट आणि दुसरे इतरसुद्धा मेटल्स आहे. त्याच्यामुळे लाईट वेट होतं. ह्याचं वेट अराऊंड 12 किलो आहे. म्हणजे जे कन्व्हेन्शनल जे आपला सायकल येत होतं त्याच्यापेक्षा याचं वजन खूपच कमी आहे. सो खूपच लाईट वेट आहे. तुम्ही इझिली पुल करू शकता, पिक करू शकता किंवा इवन दो तुम्ही कुठे सायकल क्रॉस करणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही इझिली हातामध्ये उचलूनसुद्धा सायकल क्रॉस करू शकता, चालू शकता. तर एवढं वजन कमी आहे त्याचं. तर तो एक फॅक्टर आहे. बाकी गिअर्स आहेत त्याला 721 गिअर्स कॉम्बिनेशन आहे. इथे जर बघितलं पाठीमागे 7 क्रँक दिसतील तुम्हाला. इथे 7 आहेत आणि समोरच्या बाजूला 3 आहेत. राईट, 1 2 3 आणि इकडच्या बाजूला 7 आहेत. तर 7 आणि 3 असं कॉम्बिनेशनमध्ये 7 × 3 21 गिअर ऑप्शन मिळतात. लो, मीडियम आणि फास्ट अशा पद्धतीने कॉन्फिगरेशन करू शकतो. आणि केंडाचे दोन्ही हे ॲक्च्युली मी टायर चेंज केलं पाठीमागचं. हे डिकॅथलॉनचं टायर आहे. ॲक्च्युली केंडाचं टायर हे आहे, हे अशा पद्धतीने असतं केंडाचं हे टायर आहे. आणि असेच फ्रंट आणि बॅक साईडला येतात. आणि डिस्क ब्रेक्स आहे, होल्डर्स मिळतं. राईट, हे परत लॉक सिस्टम जे आहे ते मी डिकॅथलॉनचं घेतलेलं. सो आणि हे सीट आहे. सीटसुद्धा याचं कम्फर्टेबल आहे आणि याला वरती मी डिकॅथलॉनचं एक फोम लावलेलं आहे. बेसिकसुद्धा आतलं सीटसुद्धा एकदम चांगलं आहे. म्हणजे इझिली तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे जर या बाजूला बघितलं, दिस साईड हे हुक आहे, ज्याने तुम्ही इझिली याची हाईट जी आहे सीटची वरती खालती खूप इझिली नुसतं त्याला खाली काढायचं आणि सीट ॲडजस्ट करायची आणि देन पुट इट बॅक.
तर खूप इझिली स्विच करता येतं आणि दॅट्स इट ऑल. हे सगळे फीचर्स आहेत. डिझाईन चांगलं आहे. कलर हा त्यावेळेस एकच ऑप्शन अवेलेबल होता आणि तोही मला चांगला वाटला होता, सो आय ऑर्डर. बाकी याचं हँडल बार अशा पद्धतीचं आहे. इथे गिअर सिस्टम, गिअर स्विच करण्याचे ऑप्शन्स वगैरे दिलेले आहेत. राईट. गिअर सिस्टमसाठी इथे आहेत 1 2 3 अँड देन यू कॅन सी 1 2 3. लेट मी शो यू. इथे 7 ऑप्शन आहेत. राईट, 1 2 3 4 5 6 7. इथे 7 आहेत आणि दॅट साईड 3. तर हे कॉम्बिनेशन इथूनच गिअर यू कॅन इथे एक शिफ्टर आहे. इथे तुम्ही गिअर यू कॅन गिअर टाकू शकता आणि त्याने रिमूव्ह करण्यासाठी हे आहे. राईट. आणि इकडे पण वेगळं सिस्टम. इथे ॲड करू शकता गिअर आणि रिमूव्ह करू शकता. त्या दोन्ही रिफ्लेक्टर्स आहे समोरच्या बाजूला. देन बॅक साईडला एक रिफ्लेक्टर येतं. आणि बाकी हे याचं गिअर सिस्टम वगैरे याचीसुद्धा एक स्टँडर्ड ब्रँड्स आहे. सो लेट मी शो यू. टर्नी इज द समथिंग वॉट इट इज मेन्शन्ड हिअर. आणि हे सुद्धा स्टँडर्ड ब्रँड्स येतात सगळे. किंवा गिअर सिस्टम जे आहे ते ऑलमोस्ट एक शिमानो इज द ब्रँड. इथे पाहू शकता शिमानो हे स्टँडर्ड ब्रँड जे गिअर सिस्टम जे आहे हे पूर्ण गिअर सिस्टम शिमानो प्रोव्हाइड करतं. आणि बऱ्याच ब्रँड्समध्ये, इंडियन ब्रँड्स किंवा सायकल ब्रँड्समध्ये हे शिमानोचंच गिअर सिस्टम पाहायला मिळतं. आणि ब्रेकिंग सिस्टम अशी आहे, वायर्ड आहे. इथून वायर थ्रू ऑपरेट होतात सगळं ब्रेक्स. फ्रेम चांगली, फ्रेम खूप चांगली आहे. 4 वर्ष झालं याच्यामध्ये कुठलाही मेजर असं कॉम्पोनंट ब्रेक किंवा कुठलं रबर मटेरियल किंवा काही नाही काही म्हणजे चेंज नाही केलेलं मी. जसं बाय केलं होतं तसं आहे. आणि बाकी हे मी ॲडिशनल रिफ्लेक्टर ॲड केलं एक्स्ट्रा. तुम्ही परचेसर ही रिंग बेल किंवा लाईक दिस मडगार्ड वगैरे बाय डिफॉल्ट नाही आहेत. राईट. किंवा कुठलीच हे होल्डर वगैरे, हे होल्डरसुद्धा आय गेस इट इज नॉट देअर. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेसरीज तुम्हाला एक्स्ट्रा बाय कराव्या लागतील. बाकी डिफॉल्ट सायकल पूर्ण व्यवस्थित पॅकेजिंग करून अमेझॉनवरून जी ऑर्डर केली होती त्याचं पॅकेजिंग एकदम चांगलं होतं. जसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण टेलिव्हिजनचं जसं पॅकेजिंग येतं सेम तशाच पद्धतीचं एकदम चांगलं व्यवस्थित पॅकेज येतं. कुठेही डॅमेज होत नाही. ती चेन्नईवरून मुंबई पुणे एवढं ट्रॅव्हल केलं आणि कसलाही डॅमेज वगैरे काही नाही होत. आणि इथे देन रिंग जी आहे तिथे टायरची इथं जर फ्रेम बघितलं इथे सुद्धा रिफ्लेक्टर्स आहेत. इथे 2 आहेत आणि दिस साईड 2. तर किंवा ह्याचं पॅडलिंग सिस्टम जर बघितलं, पॅडल वगैरे शाफ्ट पॅडल हे सुद्धा चांगल्या क्वालिटीचं. आणि रिफ्लेक्टर वगैरे हे सगळं एकदम मटेरियल वगैरे एकदम परफेक्ट क्वालिटीचं आहे. याचं डिझाईन वगैरे बघितलं क्वालिटी तर एकदम पूर्ण चांगल्या क्वालिटीचं. याला 4 वर्ष झाली अजून कुठलंही याचं पेंट वगैरे नाही केलेलं. पेंट स्कीम वगैरे सुद्धा चांगली आहे. आणि कुठले मटेरियल पण असे मेजर ब्रेक नाही होत अनलेस अँड अंटिल ॲक्सिडेंटल कॉज असेल तर. अदरवाईज असं काही इश्यू नाही आहेत. सो हा सगळा माझा रिव्ह्यू होता फॉर माय सायकल मॉन्ट्रा मॅड्रॉक 27.5. सो थँक्यू.